मित्रांनो, मी आपला सर्वांचा लाडका दिनेश भाऊ इल्तेपोड सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण नवीन एक विषय घेऊन आलोय। वार्ड क्रमांक 11 मध्ये या ठिकाणच्या लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण आलोय। तर या ठिकाणी आल्यावरती आपल्याला पाहिलं तर समजते की या ठिकाणी आपण पाहू शकतो ही नाली आहे। या नालीच्या माध्यमातून जो नालीचा लाईन आहे ते या ठिकाणी पूर्ण बुजलेला आहे। कारण यावरून समजते की कितपत ह्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या हाती असलेलं जे आजपर्यंत जे नगरपालिकेचं कार्य प्रशासनाच्या हाती होतं त्या अनुषंगाने प्रशासन कितपत जागरूक होतं आज पाहू शकतो। कैक दिवसापासून या ठिकाणचं या परिसरातली नाली स्वच्छता हे पाहिल्यावरच कित्येक दिवसापासून लोक या नालीची स्वच्छता करायला सुद्धा आली नाहीत हे पाहिल्यावरच समजून जाईल। तर या ठिकाणी काही एक लोक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर त्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात। आपल्यासोबत दादा आहेत। दादा नमस्कार। आपल्याला जे आपल्या ज्या परिसरात ज्या अडचणी आहेत तर येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आता 2 तारखेला जे इलेक्शन होणार आहे तर त्या माध्यमातून जे तुमचा आवडता उमेदवार आहे तुम्ही ज्यांना त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? कोणी पण येऊ द्या, पण एक कार्य गल्लीत मधलं कार्य आपला बोलतो घर का इधर का ये कर देने का ना, दूसरा कुछ भी नहीं। यहाँ नाला निकालने वाले ने हम नाली का पानी पी रहे यहाँ पे ऑलरेडी ये पाइप लीक है ऑलरेडी 6 साल भर होता है। लई पानी नल का पानी और मोरी का पानी एक ही चीज, सबके घर में पानी जा रहा है पानी, और वही पानी नल नाली का पानी सब लोग गली वाले पी रहे हैं ना। इसका देखने वाले कोई नहीं। इधर का भी नाली भर गया, इधर का भी नाली भर गया। अगर पानी गिरा तो इधर नाली निकालने वाले नहीं आते, नगर पालिका वाले बुलाए तो नहीं आते, कोई नहीं आते इधर। दादांच्या प्रतिक्रिया होत्या की या ठिकाणी नाली काढायला सुद्धा कोणी येत नाही। आपण पाहिल्यावर समजूनच जाईल की जे नाली आहे हे जे लाईन आहे त्या ठिकाणी कित्येक झाडं वाढलेली आहेत। तर याच्यावरून समजून जाते की किती स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून किती ह्याची सेवा केलेली होती। जे प्रशासन होतं जे ह्यासाठी जबाबदार होते ते लोक कितपत ह्यासाठी कार्याचे तत्पर होते हे पाहिल्यावरच समजून जाईल। आपण पुढे या इकडे ताई लोक आहेत, ताई लोकांच्या पण अडचणी जाऊन घेऊयात काय असतील या प्रभागामध्ये। पुढे आल्यावरती समजून जाईल आपल्याला की हे जे नाली आहे तर नालीचं घाणीचं साम्राज्य बघितल्यावरती आरोग्याच्या दृष्टिकोनातून उघड्या नाल्या आहेत आणि ह्या ठिकाणी लहान लहान छोटी लेकरं आहेत। तर त्याच लेकरांचा वावर इथे असतो आणि यावरती मच्छर बसणे, विविध प्रकारच्या आजार आहेत याच्या माध्यमातून होण्याची दाट शक्यता आहे। तर कितपत योग्य आहे या गोष्टीकडे लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे। इकडे ताई लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय वाटते त्यांना की त्यांच्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, येत्या 5 वर्षामध्ये काय काय त्यांची ह्या परिसराचा डेव्हलपमेंट झालं पाहिजे। काय वाटते ताई? काय नाही सर, नाले काढायला येणार गेले 3 महिने झाले, नाल्या काढायला येणार गेलेत। ते नाले नळाचं पाईप फुटून गेले, तेच पाणी नळाचं पाणी त्याच्यातच चालले आणि नालीचं पाणी तेच आले। आता आम्हाला नालीचं पाणी पिवावं लागलंय, नळाचं कमी नालीचं पाणी जास्त आले। मुळात त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी पाईप फुटलेला आहे आणि त्या फुटलेल्या पाईपच्या माध्यमातून नालीचं पाणी ते घरात येते आणि जेव्हा मोटर लावतात ना त्या मोटरच्या माध्यमातून घरात नालीचं पाणी येते। तर हे ह्या बाबतीत प्रशासन किती तत्पर होतं तर ते आपल्याला पाहावंच लागेल। इकडे काकू आहेत, काकूंना काय वाटतं की आपल्या प्रभागामध्ये जे येणारा निवडून येणारा जे नगरसेवक उमेदवार आहे त्यांच्याकडून आजपर्यंत कितपत कार्य झाली ते आपण पाहिलं, पण येत्यामध्ये काय तुम्हाला अपेक्षित आहे? एवढं की नाल्या वगैरे थोडं स्वच्छ करा। लेकरं लहान लहान त्याच्यामध्ये पडायला लागलेत, पुन्हा लेकरं सुद्धा दिसत नाही, इतके नाल्या भरून गेलेले आहेत। तेच नाल्याचं पाणी नागरिक पित आहेत, आजारी पडायला लागलेत, डेंगू होतय, मलेरिया होतय। या सगळं याचं थोडं तरी प्रशासन याच्या काळामध्ये लक्ष द्यावं म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाहीये। कोणत्याही पक्षाच्या बाबतीत आम्हाला म्हणायचं काही नाहीये, तेवढंच की बाबा आमची गली एवढं स्वच्छ राहावं, लहान लहान बाळ चांगले जगावं एवढंच म्हणायचंय। तर ताईच्या प्रतिक्रिया आपण ऐकलोय की मागणं काहीच नव्हतं, फक्त दैनंदिन जीवनासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आम्हाला पुरवले पाहिजे, बस तेवढंच आमच्या अपेक्षा आहेत।
ताईच्या प्रतिक्रिया आहेत. तर इकडे भाऊ आहेत, भाऊंना विचारूयात तर काय प्रतिक्रिया आहेत, आपल्याला काय काय इकडं लागतंय, आणखी काय काय बदल झाले पाहिजे आपल्या प्रभागामध्ये. काय नाही सर, पियाचं पाणी आता हे मोरी मधूनच येते. याचं पाईपलाईन सर्व ते मोरी मधूनच केलेलं आहे. आणि हे 3 महिन्याला 4 महिन्याला एकदा बी मोळ्या काढत नाहीत. हे पिण्याचं पाण्याचं आहे पाईप सर्व त्याच्या नालीमधूनच त्याचं हे आहे. आणि कनेक्शन सर्व आमचं. आणि पियायचं आम्हाला एवढं हे होते लय परेशान. आणि कवा तर नळ गेले तर इथं बोर आहे इथं, ते भी टाकी आम्हाला बसून दिलं नाही आतापर्यंत. वो मेन कनेक्शन भी मोरी में से सब हो, बाजू से लिए तो कुछ नहीं होता था. अभी वहाँ पे पाइप सरक गए तो पूरा पानी नाली का आ जा रहा है उसमें. हम लोग क्या करे, आने के बाद 15-20 मिनट पानी छोड़ दे रहे वो ऐसा ही नल का, फिर भी बाद में और थोड़ा गाल गाल आ रहा है पानी वो ऐसा है. थोड़ा ये सब अच्छा कर दिया तो अच्छा रहता. कचरा बहुत कचरा हो गया. और ये नाली देखे तो क्या 2 फीट अंदर है, अभी 1 फीट तो खाली निकालते नहीं उन्होंने, 1 फीट भी नहीं निकालते. 2-2.5 फीट अंदर खोल है, वो निकाले तो पानी अच्छा चले जाता. इतना मच्छर भी नहीं होता. अभी वो काम करने को आते हैं, उनको बोले तो उन्हें सुनते नहीं वो. पाहू शकतो आपण, ऐकलेल्या आहेत सर्वांच्या प्रतिक्रिया. तर या ठिकाणी जी नाली आहे ते त्याची जे हाईट आहे रोड पेक्षा खाली आहे. आणि या प्रभागातल्या लोकांच्या अडचणी एवढेच आहेत की जे नाली आहे त्यामध्ये जे पाण्याचे लाईन सोडलेले आहेत, त्याच लाईनच्या माध्यमातून पाईप फुटलेले आहेत. त्या फुटलेल्या पाईप मधून लोकांना त्या नालीचंच पाणी प्यावं लागत आहे, असे त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तर येत्या 5 वर्षामध्ये यांच्या अडचणी दूर होतील का? ह्या ज्या पूर्ण अडचणीचे जे चांगले नालीची व्यवस्था असेल, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असेल, सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर होतील का हे आपल्याला पाहायचंच आहे. तर काकूंना विचारतो, शैक्षणिक दृष्टिकोनातून आणखी काय बदल झाले पाहिजे का आपल्या प्रभागामध्ये? शैक्षणिक यांच्यासाठी काहीतरी खेळण्यासाठी वगैरे काहीतरी म्हणजे घसरगुंडी वगैरे, शिक्षणासाठी काहीतरी एक ट्युशन वगैरे लावलं तर छान आहे. तर सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकलेलो आहे आपण. तर मुळात ये बड़ा नाली बना दी अभी. वो बड़ा नाली बनाने के बाद भी इसके अंदर का पानी नहीं जा रहा. ये नाली कैसा रहना, क्लियर रहना ना बड़ा होने के बाद. हाँ चलो भाई, सामने रास्ता नहीं है, जो पानी नहीं निकल रहा बोल के ऐसा भी नहीं है. इतना वो 6 फीट का नाली बना दिए सो फिर भी इसके अंदर का पानी नहीं जा रहा. पानी गए तो क्लियर रहेगा ना, वो दिल पे ले रहे नहीं ना. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, काकांच्या ज्या अडचणी होत्या, आपण पाहू शकतो. खरंच ही नाली जी आहे ते पुढे जे मेन रोडची जी नाली आहे ती 5 फीटाची बांधलेली आहे. आणि ह्या जो नाली आहे या परिसरामध्ये येण्यासाठी तो मुळात त्या नालीचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी जात नाही. तेव्हा ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आणि जेव्हा आपण तक्रार करायला जातो तेव्हा कोणीच ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ह्या सामान्य नागरिकांकडे लक्ष देत नाही. तर हे चित्र बदलेल का येत्या 5 वर्षामध्ये? ह्यांची प्रगती होईल का, ह्या परिसराची प्रगती होईल का? आणि ह्या ठिकाणी जे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असो आणि ज्या लहान गोपाळांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून असो, खरंच प्रगती होईल का? आणि हा जो परिस्थिती आहे हे बदलेल का हे आपल्याला पाहायचंच आहे. आणि शेवटचा एक प्रश्न करू इच्छितो मी. तर आपल्या ज्या अडचणी आहेत, आपल्याला काय वाटते की आपला कोणता उमेदवार निवडून दिल्यावरती हे सगळे अडचण आपल्याला दूर करेल? अपने अन्ना बोलने का मतलब क्या है, कौन सा उम्मीदवार से हमारे को ये नहीं, कौन सा भी उम्मीदवार आया ना गली का अच्छा ही सबसे हमारा क्या है, हमारे गली को कुछ नुकसान, बच्चे है, नाली निकालना, साफ सफाई, हमारे को पानी का थोड़ा प्रॉब्लम है, टाकी खड़ा करके दो, उतना से हमारा प्रॉब्लम, कुछ नहीं. जो भी उम्मीदवार आएगा उससे हमारे को कुछ ये नहीं, कौन सा भी उम्मीदवार है अच्छा ही है, हमारे को उनसे अच्छा ही काम होना चाहिए, उतना ही. हाँ ती टाकी उभं करून द्या. पाण्याची आणि समस्या आहे. पुन्हा हे करा, आम्हाला कामाची काहीतरी बायाला मदत करा काहीतरी. आता बायाला काहीच काम नाहीत आम्हाला. आता
त्याच्यासाठी काहीतरी योजना करत मुळात रोजगार हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय तर प्रत्येक कॉमन गोष्ट म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला जास्त प्रतिक्रिया येत आहेत. तर खरंच ह्या माध्यमातून कितपत आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये बदल होईल का? रोजगार जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल का? हे आपल्याला पाहायचंच आहे.